नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आज आपण ज्या पोटनिवडणुकीची चर्चा करणार आहोत ती डायमंड हार्बर हे जे मॉडेल आहे त्याची प्रचंड चर्चा झाली देशामध्ये. आणि तृणमूल काँग्रेसला या डायमंड हार्बर मॉडेलवर अतिशय अभिमान होता. फाल्टा हा जो डायमंड हार्बर जी अभिषेक बॅनर्जी यांची कॉन्स्टिट्युएन्सी यांचं लोकसभा क्षेत्र आहे त्यातला एक विधानसभा क्षेत्र आणि तिथे पोटनिवडणूक झाली. आता ही पोटनिवडणूक का झाली तर त्याला कारण असं की जेव्हा मुख्य निवडणूक म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला याच मतदारसंघात झालं होतं तेव्हा अनेक गोष्टी तिथे विपरीत घडल्या आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने त्याबद्दल तिथे पोटनिवडणूक घेतली. बरं, ती पोटनिवडणूक घेतल्यानंतर खरं तर तिची एवढी देशात चर्चा होण्याची गरज काय असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. कारण एका विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक हिच्याबद्दल एवढी चर्चा करण्याची गरज असायला नको यासाठी की भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत आहे. त्या एका मतदारसंघाच्या निकालाने तसा काहीसा फरक पडणार नव्हता तरीही चर्चा होती. याला कारण असं आहे की एक वेगळं मॉडेल जे डायमंड हार्बरला सनसनीत चपराक मारणारं मॉडेल म्हणायला लागेल असं पश्चिम बंगालच्या एकंदर निकालात आलं आणि फाल्टा हे एक वेगळं तिथलं त्या निकालाचे आयाम जे आहेत ते वेगळे आहेत. डॉक्टर उदय निरगुडकर सर आपल्यासोबत आहेत आणि ते याबद्दल चर्चा आपल्याशी करणार आहेत. नेहमीप्रमाणे तुम्ही आमचा शो बघता, त्याला खूप भरभरून प्रतिसाद देता, तुमचे प्रश्न तुमची मतं मांडता, ती तशीच कायम ठेवा. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. आणि नमस्कार. पश्चिम बंगालबद्दल तुम्ही जे जे आपल्या चॅनलवरून बोलत होतात ते सगळं सत्य होत आलेलं आहे. किंबहुना आपण अपेक्षा केली त्याहीपेक्षा जास्त यश तिथे मिळालेलं आहे. पण फाल्टाबद्दल आपण आज जेव्हा बोलतो आहोत तेव्हा का इथला जो हा निकाल आहे तो महत्वाचा आहे, वेगळा आहे आणि त्याची चर्चा का व्हायला हवी? अगदी योग्य प्रश्न विचारलात. कारण एक प्रकारे ही एक पोटनिवडणूक म्हटली पाहिजे की मुख्य निवडणुकीपासून वेगळी झालेली. अशा प्रकारच्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा त्याच्यात काही फार रस कोणाला नसतो. महाराष्ट्रामध्ये देखील अशा अनेक झाल्या. आत्ताच अलीकडे आपण पाहिलं अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आणि त्या निवडणुकीचा निकाल हा सुद्धा जेव्हा पश्चिम बंगालचा निकाल होता त्या दिवशीच होत्या आणि अगदी मराठी चॅनलनी सुद्धा ती एक छोटी बातमी म्हणूनच सांगितली. कारण त्या निवडून येणार हे जवळपास गृहीत धरलेलं होतं आणि असंच अनेकदा असतं. आर पाटील यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुमन पवार या उभ्या होत्या. दॅट वॉज ऑल्सो अ फॉरगॉन कन्क्लुजन. पंढरपूरला पण कधी कधी काय होतं, पंढरपूरला उदाहरणार्थ 2021 ची गोष्ट आहे मला वाटतं, भारत भालके एनसीपीचे त्यांचं निधन झालं आणि ती जागा पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे भाजपचे यांनी खेचून आणली होती. परंतु त्याचा वचपा 2023 साली मुक्ता टिळक यांचं भारतीय जनता पक्षाच्या आमदार पुण्यातल्या कसबा पेठ मधल्या त्यांचं निधन झालं तेव्हा ती जागा रवींद्र धंगेकर इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांनी खेचून आणलेली होती. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा खेचून आणली जाते तेव्हा ती फक्त बातमी बनते, अन्यथा पोटनिवडणुका या काही बातमी बनत नाही. परंतु तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे येताना अनेकदा पोटनिवडणूक ही ट्रेंड सेटिंग निवडणूक असते. त्याच्यावरून खरा मतदानाचा किंवा देशाचा मूड एका मतदानातनं कळतो. जसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर 1987 ला अलाहाबादमध्ये बाय इलेक्शन झाली आणि त्या बाय इलेक्शन मध्ये म्हणजे ती बाय इलेक्शन व्हायचं कारण अमिताभ बच्चन यांनी राजीनामा दिलेला होता बोफोर्स प्रकरणावरनं आणि तेव्हा काँग्रेसला 415 जागा मिळालेल्या होत्या आणि तिची जी बाय इलेक्शन झाली त्या बाय इलेक्शन मध्ये जनमोर्चाच्या बॅनरमध्ये विश्वनाथ प्रताप सिंग निवडून आलेले होते आणि दॅट शोड द ट्रेंड की लोकांचा कल
हा साधारणतः काय आहे. जो आपल्याला जबलपूरमध्ये एक बाय इलेक्शन झाली होती आणि त्याच्यामध्ये शरद यादव आणीबाणीच्या आधीच्या काळातली गोष्ट आहे. शरद यादव उभे होते आणि शरद यादव नौखे म्हणजे किती नौखे असावेत, ते कॉलेजमधून नुकते बाहेर पडलेले पोर सौदा होते. परंतु त्यांच्या विरुद्ध इंदिरा गांधींनी प्रचंड सगळी ताकद वापरून सुद्धा शरद यादव हे प्रचंड बहुमताने तिकडून निवडून आलेले होते. आणि मग तेव्हा तो जे जनता पार्टीचं फॉर्मेशन किंवा जेपी मुवमेंटला मतं मिळतील का, हा जो एक प्रश्नचिन्ह होतं ते त्याच्यात निकाली निघालेलं होतं. या दोन्ही निवडणुकांचा अन्वयार्थ एकच आहे की ज्या निवडणुकांमध्ये भारतीय राजकारणाचा कल दिसण्याची किंवा कोर्स ऑफ डायरेक्शन, की त्याचा एक प्रवाह काय वाहतोय किंवा तो बदललेला प्रवाह बदलायची क्षमता असलेल्या निवडणुका कुठल्या असतात, तर त्या आपल्या लक्षात राहतात. तशीच ही डायमंड हार्बरची निवडणूक आहे असं मला वाटतं. आणि त्याची कारणं जर तुम्ही विचारलीत तर कारणं अगदी साधी आहेत, तुम्हाला मी सांगतो. मूळ निवडणूक झालेली आहे, त्याच्यातल्या 207 जागा या भारतीय जनता पक्षाला, म्हणजे निर्विवाद 2/3 बहुमत भारतीय जनता पक्षाला आहे. तृणमूल काँग्रेसचा धुव्वा उडालेला आहे, काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अस्तित्वालाच नाहीये. त्यामुळे ही निवडणूक झाली काय आणि न झाली काय, त्याच्यात मतदान झालं काय न झालं काय, अगदी भारतीय जनता पक्षाचा पराभव जरी झाला असता क्षणभर असं धरून चाला, तरी त्यांनी निवडणुकीच्या एकूण निकालावर किंवा सत्ता पालटावर काही परिणाम होणार आहे का, तर काहीही परिणाम त्याच्यातनं होणार नाहीये. मग या निवडणुकीला एवढं महत्व का, कारण फाल्टा हे काही ममता बॅनर्जींचं गाव नाहीये. जसं महाराष्ट्रामध्ये विलासराव असताना लातूरला महत्व होतं, गोपीनाथ असताना बीडला महत्व होतं, किंवा शरद पवार ऍक्टिव्ह जेव्हा निवडणुका लढवत होते त्यावेळेला बारामतीला महत्व होतं. त्यापेक्षा जास्त महत्व यावेळेला आता डायमंड हार्बरला आहे, कारण डायमंड हार्बर वॉज वन ऑफ द व्होट लॅब ऑफ टीएमसी. तृणमूल काँग्रेसची ती एक व्होट लॅब होती आणि त्याच्यामुळे त्याला महत्व होतं. आणि त्या ठिकाणी ममता बॅनर्जी यांचे एक प्रकारे काय म्हणू आपण, वारसदार किंवा त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हटलं तरी हरकत नाही, की सगळं डोकं आणि कार्य त्यांचं असायचं. असे अभिषेक बॅनर्जी लोकसभा तिथून निवडून आले आणि किती मतांनी निवडून आले, तर ते 68% व्होट मार्जिनने निवडून आलेले आहेत. म्हणजे प्रचंड त्यांना मिळालेले. आणि कुठे त्यांना सर्व साहीच्या साही विधानसभा मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली होती. म्हणजे डायमंड हार्बर होतं, फाल्टा होतं, विष्णुपूर होतं, बजबज होतं, महेशतल होतं, समगातिया होतं, या सगळ्या ठिकाणी ते निवडून आलेले होते. आणि त्यांचे सर्वात विश्वासू हस्तक जर कोण असतील तर ते जहांगीर खान होते. जहांगीर खान हे त्यांचा जीव की प्राण होते. आणि त्यांचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जहांगीर खान हे आपल्याला प्रामुख्याने दिसायचे. आणि तिकडे 68% मार्जिन होतं. जिकडे एवढी व्हिक्टरीची मार्जिन एवढं महत्वाचं असताना तिकडे पोटनिवडणूक करायची वेळ येते, कारण ईव्हीएम हॅक केलेलं होतं. ईव्हीएम गडबडी धांदली केली होती, अनेक ठिकाणी हॅक नव्हतं केलं, अनेक ठिकाणी धांदली केली होती, म्हणून पोटनिवडणूक झाली. आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये दणकून पराभव हा तृणमूल काँग्रेसचा, किंवा तृणमूल काँग्रेसचा उमेदवारच तिथून माघारी गेला, त्याविषयीचे प्रश्न येतील तेव्हा मी विचारीन. परंतु तिथे भारतीय जनता पक्षाचा विजय हा लोकांना माहिती आहे की इथे नाही मतदान केलं तरी काही फरक पडत नाहीये. पण तरी देखील मूळ निवडणुकीत 92% मतदान आणि या निवडणुकीत 88 पॉईंट काहीतरी, म्हणजे 89% मतदान धरा. 89% मतदान म्हणजे जवळपास तेवढंच मतदान झालं. म्हणजे लोकांचा उत्साह तिळमात्र कमी झाला नाही. आणि तिथली डेमोग्राफी लक्षात घेतला, झालेलं मतदान हे अतिशय महत्वाचं आहे. अगदी बरोबर. एक तर सर या ठिकाणी जो उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत त्यांना म्हणजे त्यांची मार्जिन जर बघितली आपण तर ती 1,09,021 एवढ्या दणदणीत फरकाने ते निवडून आलेले आहेत. आपण ज्या जहांगीर खान यांचा उल्लेख केलात तर तिथे सीपीएमचा पण अर्थात सीपीआयएमचा पण उमेदवार तिथे होता रिंगणामध्ये. पण एकंदर आपण जर बघितलं तर विरोधकांचे बहुतांश जणांचे डिपॉझिट जप्त झालेले सीपीआयएम वगळता. मग हा जो फाल्टा मतदारसंघ आहे जो अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये येतो आणि अभिषेक बॅनर्जींनी सातत्याने तिथे आपलं वर्चस्व जे ते दाखवलेलं होतं. त्यांच्या मतांची टक्केवारी तुम्ही आता सांगितली 68% फरकाने निवडून आलेले, 7 लाखाच्या वर मतदानाच्या फरकाने निवडून आलेले. अशा ठिकाणी त्यांना किंवा त्यांच्या पार्टीच्या उमेदवाराला शेवटच्या क्षणी वाटावं की माघार घ्यावी, जो त्यांचा उजवा हात मानला जातो. काय ही कारणं वाटतात नेमकी
यापेक्षा याचा तृणमूल काँग्रेसमध्ये काय धमाका उडाला असेल विचार करा. तृणमूल काँग्रेसमध्ये जो उरलेला फौजफाटा आहे, आमदारांचा म्हणा, खासदारांचा म्हणा, किंवा पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा म्हणा, त्यांच्या मॉरलवर याचा काय परिणाम झाला असेल तर तो भीषण परिणाम आहे असं मला वाटतं. पण या निवडणुकीचं तुम्ही आता जे आकडेवारी सांगितली ती अतिशय बरोबर आहे. 1,00,000 अधिक मतदान, आणि हे कुठे झालेलं आहे तुम्ही लक्षात घ्या. व्होटिंगचा पॅटर्न तुम्हाला मी सांगतो. 2,04,000 मतदार आहेत आणि 88% मतदान झालं, आणि 1,04,000 पेक्षा जास्त मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला. तिकडे एकूण जे हिंदू मतदार होते तिकडे 35% मुस्लिम मतदार आहेत. म्हणजे एकूण जे हिंदू मतदार होते त्याच्यापैकी 97% लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मुसलमान समाजाचं जर मतदान आपण पाहिलं तर ते मतदान 72-73% असं धरा तुम्ही. म्हणजे मुसलमानांपेक्षा हिंदूंची मतं पर्सेंटेज वाईज म्हणतो मी, ऍब्सोल्यूट टर्म नाही म्हणते, ऍब्सोल्यूट नंबर नाही म्हणते. ऍब्सोल्यूट नंबर हा कधी हिंदूंचा जास्तच असणार जिथे हिंदू बहुल मतदारसंघ आहे. पण पर्सेंटेज ऑफ मुस्लिम व्होटर्स दॅन एलिजिबल व्होटर्स, ते जर पाहिलं तर मुस्लिम व्होटर्स पेक्षा हिंदू वोटर खूप मोठ्या संख्येनं बाहेर पडला. आता जेवढे मुस्लिम व्होटिंग झालं तेवढीच मतं एक्झॅक्टली साधारणतः विरोधी पक्षाला पडलेली आहेत, सगळ्यांना मिळून पुट टुगेदर. म्हणजे काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आणि तृणमूल काँग्रेस आहे. या तिघांची गोळाबेरीज साधारणतः 35-40 हजार मताला एवढी येते, आणि तेवढेच मुसलमानांचं मतदार आहे. म्हणजे याचा अर्थ हिंदूंचं जे मतदान आहे ते 100% एकवटलं, एका झेंड्याखाली आलं, आणि तो झेंडा होता कमळाचा. म्हणजे पहिला ट्रेंड महत्वाचा म्हणजे बाय इलेक्शन असूनही 88% मतदान. दुसरं 97% हिंदूंनी मतदान, विच इज 20% मोर दॅन मुस्लिम व्होटर्स. तिसरी गोष्ट, जेवढं मुस्लिम मतदान नाही तेवढंच विरोधकांना झालेलं मतदान. आणि चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे मार्जिन आहे ते लक्षात घेता हिंदूंनी यावेळी टॅक्टिकल व्होटिंग केलं असं आपण म्हटलं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत लोकसभेला पासून मी एक शब्द ऐकत आलो, तुम्ही ऐकला असेल तो, म्हणजे व्होट जिहाद, व्होट जिहाद, व्होट जिहाद. म्हणजे काय वाटेल ते झालं तरी हिंदू डॉमिनन्स येता कामा नये आणि हिंदू उमेदवार पडला पाहिजे अशा स्वरूपाचं व्होटिंग करायचं. तिथे आपल्याला आता काय दिसतंय तर व्होट जिहादला उत्तर मिळालं, आणि ते म्हणजे हिंदू टॅक्टिकल व्होटिंग, दॅट कॅन बी टर्म्ड ॲज व्होट महादेव, असं मी त्याला एक नाव कॉइन करीन की व्होट महादेव असं आलं. दिस इज वेअर हिंदुत्व आणि त्याची सिंहगर्जना मतदानातून आपल्याला दिसून आली की जात पात धर्म पंथ याचा जार पात कसलाही विचार न करता केवळ हिंदुत्वासाठी म्हणून झालेलं जे मतदान आहे. त्यामुळे डायमंड हार्बरच्या दहशतवादी मॉडेलला उत्तर काय असेल तर ते फाल्टाचं हिंदू मॉडेल आहे. अगदी बरोबर सर. आपण गेल्या काही अनेक निवडणुकांमधला सुद्धा जर विचार केला तर मुस्लिम मतांचं एकगठ्ठा ध्रुवीकरण हे नेहमी वैशिष्ट्य राहिलेलं आहे, आणि या उलट हिंदू मतदान हे नेहमी विभाजित वेगवेगळ्या पक्षांमध्ये असं दिसून आलेलं आहे. परंतु त्याला छेद देणारे बंगालमधली यावेळची संपूर्ण बंगालमधली निवडणूक तर तुम्हाला लोकसभेतलं उदाहरण सांगतो. 2024 साली मुर्शिदाबाद, मला वाटतं तिथे युसुफ पठाण उभे होते आणि त्यांच्या विरोधात अधीर रंजन चौधरी होते. आणि अधीर रंजन चौधरी हे दणकून मतांनी निवडून यायचे, आणि तिकडे 4 हिंदू, त्यांच्या व्यतिरिक्त 4 हिंदू उमेदवार होते, आणि त्या प्रत्येकाला साधारणतः 80,000 1,80,000 मतं पडली. आणि 2 मुस्लिम उमेदवारी होते, त्यांना 2 आणि 3,000 मतं पडली. आणि अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या कसल्या राजकारण्याला परास्त करून युसुफ पठाण निवडून आले खासदार म्हणून. आणि त्याला जे व्होटिंग झालं ते टॅक्टिकल व्होटिंग झालं आपण म्हणतो, जे आम्हाला धुळ्यामध्ये सुभाष भामरे यांच्या विरोधात दिसलं की 6 पैकी मालेगावमध्ये की त्याच्यामध्ये 6 मतदारसंघ होते विधानसभेचे, त्यातल्या 5 मध्ये भामरे 1,89,000 आघाडीवर, आणि शेवटचं धुळे आउटर जेव्हा उघडलं त्यावेळेला भामरे 1,91,000 मतांनी पडले. म्हणजे त्या अख्ख्या विधानसभा मतदारसंघात 1,000 आणि 2,000 मतं सुद्धा भामरेंना पडली नाहीत. हे ते टॅक्टिकल व्होटिंग जे आपण म्हणतो ना ते हे आहे. आणि यावेळी ते आपल्याला हिंदूंचं दिसलं, आणि त्याला महत्व आता असं आहे की उद्या विचार करा
7 राज्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्यात उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, उत्तराखंड आहे, गोवा आहे, पंजाब मणिपूर आहे. आहे, पंजाब आहे. पंजाब. पंजाब आहे. या करेक्ट. या सगळ्या ठिकाणी उद्या जर हिंदू टॅक्टिकल व्होटिंगचा हा जो पॅटर्न फाल्टाचा मेसेज आहे, तो जर व्यवस्थित गेला तर तुम्ही विचार करा की व्हॉट इज द हिंदू पॉवर विच इज गोइंग टू कम अप. आणि मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक ट्रेंड सेटिंग आहे जे मी म्हटलं त्याचं ते कारण आहे की हिंदूंची एक प्रकारे लॅटंट पॉवर इंग्रजीमध्ये शब्द आहे, त्याला मराठीत आपण काय वापरूया, हिंदूंची सुप्त शक्ती जी आहे ना, ती हिंदूंची सुप्त शक्ती जागृत करणारी निवडणूक कुठली असेल तर ही निवडणूक आहे असं मला वाटतं. आपण लोकसभा ते विधानसभा महाराष्ट्रामध्ये काही महिन्यात हाच फरक बघितला होता नेमका. कारण लोकसभेमध्ये कुठे चुकलंय त्याचं कोर्स करेक्शन करत हा पॅटर्न जनतेला समजावून सांगत महाराष्ट्रातला निकाल फिरवण्याचं काम इथे भारतीय जनता पार्टीने केलेलं होतं. पश्चिम बंगालमध्ये हे घडेल असं वाटलं नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने प्रयत्न चालू होते ते बघता ते तिथेही तो पॅटर्न लागू झालेला आहे. अर्थात सर पुढचा प्रश्न मला असा आहे की बाकीच्या राज्यांमध्ये ज्या हिंदू सुप्त शक्तीला जागवणाऱ्या बाकी एक सगळे घटक असतील ते त्याच पद्धतीने कार्यरत झालेले आहेत का? त्यांनी मतदानासाठी येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी सुरुवात केलेली आहे का? आणि हा फाल्टाचा जो संदेश मला असं वाटतं द मेसेज इज लाऊड अँड क्लिअर. आणि त्यामुळे त्या ठिकाणी हिंदू एकत्रीकरणाचा जात पात पंथ हे सगळे मतभेद विसरून एकत्र येण्याचा जो संदेश आहे तो फाल्टाने नक्की दिला. कारण इथे समजा भाजप नसतं निवडून आलं तरी काही फरक पडला नसता. ना भाजपला फरक पडतोय ना तृणमूल काँग्रेसचा एक खासदार निवडून आला किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आला किंवा काँग्रेस आला तरी काय फरक पडतोय. म्हणजे अल्टिमेटली सीएमच्या याच्यावर किंवा कशावर काही परिणाम होणार नाही. तरी पण हिंदूंच्या एकत्रीकरणाची सुप्त इच्छा जी जागृत झाली त्याला मी फार महत्व देतो आणि ती इतरत्र निश्चितच ते मॉडेल पुढे येईल. एक आणखी महत्वाची गोष्ट आहे की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस यांची जी दहशत आहे त्यामध्ये अभिषेक बॅनर्जी हे नाव हे म्हणजे ममता बॅनर्जींच्या खालोखाल अभिषेक बॅनर्जी यांचं नाव. कारण खरं म्हणजे एक्झिक्युशनचं सगळं काम तुम्ही कार्यकारी अशा पद्धतीचा शब्द वापरलाच होतात तर हे अभिषेक बॅनर्जी करतात. त्यांची दहशत इतक्या प्रकारची आहे की अनेक सोसायट्यांमध्ये केवळ तृणमूलचे लोक बसून राहणार आणि त्यांचं मतदान होणार, अर्थात ते लोक बाहेर पडणार नाहीत, अशा प्रकारचा पॅटर्न राबवला जायचा. तिथे लोकांनी बाहेर येऊन निर्धास्तपणे मतदान केलं. याला आणखी एक महत्वाचं कारण असं की या पोटनिवडणुकीच्या वेळी सुद्धा जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अत्यंत चोख ठेवली होती. ती यासाठी की ती सर्वत्र लोकांनी सर्वत्र आधीच्या निवडणुकीत होतेच परंतु होती. या निवडणुकीचं वैशिष्ट्य मी पुन्हा सांगतो, इथे सुरक्षा हा व्यवस्था मुद्दा नव्हता. आता तृणमूल काँग्रेसचं सरकार गेलेलं आहे, आता भाजपचं सरकार 5 वर्ष राहणार आहे. त्यामुळे हे जे वोटिंग आहे ना, मागच्या वेळेला कसं होतं, जर ममता परत आली तर 10-15% मतं ही ममता दिदी परत आल्या तर काय म्हणून सेफ खेळून तृणमूलला मतदान करणारा एक वर्ग होता. परंतु आता असं काही नाहीये. त्यामुळे आता जे मतदान झालं ते पूर्णपणे वेस्ट बेंगॉलचं खरं खुरं जनमत आहे असं मला वाटतं. सर फाल्टाचा संदेश बाकीच्या राज्यांमध्ये आणि बाकीच्या राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांवर कशा पद्धतीने परिणाम करणार आहे? मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की या 5 राज्यांमध्ये 100% विशेषतः पंजाबमध्ये तुम्ही लक्षात घ्या, आता भारतीय जनता पक्ष तुम्हाला काही दिसला नसला तरी मी सुप्त शक्ती जी म्हटली तरी पंजाबमध्ये जवळपास 65% हिंदू आहेत आता. आता हा हिंदू जर एकवटला तर त्या हिंदुत्वाचा जो हुंकार आहे, गोव्यामध्ये एक मार्जिनल आघाडी आहे आता भारतीय जनता पक्षाला, तिथे जर हिंदुत्वाची सगळी मतं एकवटली तर तिथे देखील खूप मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होऊ शकतं, टॅक्टिकल वोटिंग होऊ शकतं. सो म्हणून फाल्टा इज अ ट्रेंड सेटर वोटिंग पॅटर्न इन इंडियन पॉलिटिक्स. फाल्टाच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निकालातून जो संदेश मिळालेला आहे तो नेमका काय आहे? हिंदू एकवटलेत का? आणि ज्याला रिव्हर्स पोलरायझेशन असं म्हणता येईल असं झालंय का? आणि ते अन्य राज्यांमध्ये होईल का? या सगळ्याबद्दल तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास आजच्या चर्चेत मी डॉक्टर निरगुडकर यांच्यासह आपली रजा घेते.
धन्यवाद.